आता येऊ दे ना, येऊ दे मला पोर आली. हा, साजरी त्याच्या जवळून तू चांगली करपुंजा काढून घेतो. हा, लय त्याच्या आळपी, लय त्याच्या आळलं पी. आपल्याला वाटे जाऊ दे ना, एकुलतं एक पोरग, सकाळी आपलं नाही त्याच्या मन खराब झालं पाहिजे. तर मी लागे हे करू, हे त्याला एकाच दोन सांगे नाही. तुमची आई अशी, तुमची आई मला धंदा करायला लावते, तुमची आई मला खायला देत नाही. माय बाई, थांब आता, थांब. एका गोष्टीचा ना बदला काढ योगिता मी. आता मी नाही, आता पोराले पुढे करतो, साजरी तुला अद्भुत मारतो. आज लोक त्याले मला विरोधात ढालून वापरलं ना. उलसक काही म्हटलं लागे बातच राजूले सांगे, उलसक काही म्हटलं की लागे बातच राजूले सांगे. आता सांग तुले, आता समजीन तुले. राजू मा पोरगा आहे म्हणा, डॅन्डेवज. तू काय कालची आली, तुला मग किती पैणार आहे तो. शेवटी तर तो मालच रक्त हाय, मैच बाजू घेते तो. कव रत्ने, हा देव कावाई, या ना, बसा ना. कव रत्ने, हा बाय रत्न सांगलं मले, राजू येऊन राहिला म्हणे. हे पाय, त्याच्या देखत ना जास्त हे करू नको, त्या पोरा जीवाले. हेलपटा घे, पोरग दुरून बंबई उरून होती येऊन राहिलं. आल्या आल्या, हे पाय सांगून ठेवतो रत्नी, आल्या आल्या पोराचा डोकसं नको खाऊ. इतक्या दुरून येऊन राहिला तो. रात्री झपनशीन झाली काही नाही त्या गाडीत. शांतीनं त्याला घरात येऊ दे, काही खाऊ पिऊ दे, आणि मग बजबाड करत. आता नाहीतरी आली ना ती, आली ना, राऊंड राईन साजरी. रायतो म्हणते ना चांगली. तुम्ही घेता का तिची गॅरंटी? देऊ का बाई, तुम्ही घेता का तिची गॅरंटी? लय सारी राहते नाही असं, तिनं म्हटलं म्हणून असं. गिरगिटा माने रंग बदलणारी आहे ती. मला नका सांगू आता कशी आहे तर. लय साजरी, लोक का साजरी राहते, मासंग कशी राहते, त्या राजू संग काय म्हणते. आता सबन काळा चिट्टा वाचतो त्या पुढे. हिनं काय काय ढंगरे केले ना, बापाच्या घरून गेली ना, सबन सांगतो त्याले. खबरदार देव का बाई, सांगून ठेवतो. पोरांचं म्हणलं इले घरात ठेवायचं नाही, मनात यायचं नाही, सांगून ठेवतो. तुम्हाला वल्ली येते खाज. नाही 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 नाही, राहू द्या राहू द्या राहू द्या. तिने माफी मागितली ना, आता ते साजरी राहते. असं का? तुमच्या घरी घेऊन जा, लय साज राहीन तर. पोरांचं सांगितलं हे नाही पाहिजे, इले तुम्ही हात धरून काढ देतो घराबाहेर. रत्ना, नेट झाली का तू? पोराचा संसार असा मोडतं काय? त्याले आता शांत करा, समजून सांगा, दोन शायन्या गोष्टी सांगा का आगीत तेल टाका. आगीत तेल टाकतं का तू? पहिलेच त्याचं डोकं बंद केलं सांगितलं. तिच्या हिच्या बहिणनं राजोटीनं फोन देतात. ती रमेशनं सांगितलं मले, ते 3 नंबरची जस ना तिनं. आता त्याचं डोकं तसंच तपेल अशी. तू त्याच्यातून त्याला इस्तवाला अग्नी देता काय? काले शांत करा. आणि काले भांडणं करून का तू पोराचा संसार येशील टांगत काय? आता त्याचं डोकं गरम आहे, तू शांत राह. माय बाय 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 बाय, हिच्या बहिणीनं केलं फोन. सांग. आणि तुझा भाऊ मले म्हणे सांगू नको त्याले. मी आम्हाला ते राजूला सांगतो. तुमचा भाऊ मला घाले, सांगू नको त्याला टेन्शन येईन, सांगू नको त्याला टेन्शन येईन. हिची बहीण सांगितलं की नाही बाई सांगा आता. आता तर मी अजून पटमेट लावून सांगतो 2 दिवस गायब होते. 1 दिवस काय 2 दिवस गायब होती म्हणून सांगतो. आता काय होय होते काही नाही. आई ते युंद्र आले ना, तो म्हटलं मस्त गरमागरम मेथीचे पराठे करते त्यांच्यासाठी. असं जीवनात बी कडू, तोंडात बी कडू, मनात बी कडू, खायला बी कडूच. तुला माहित नाही काय, तुला मेथीचे पराठे आवडत नाहीत म्हणून? तेवढं बीत नाही काय? तेवढं तरी माहित करून घ्या लागत होतं आपल्याला काय आवडते काय नाही. त्याची आवड निवड, त्याचा मान सन्मान, त्याच्या मनाची खुशी, हे तर तुला काही माहीतच नाही. हेच काय माहित असणार आहे तुले? काय आवडते ते, तुला काय आवडते ते सारे झाले माहित आहे, पण पोराला काय आवडते हे तुला माहित नाही. आई छान बनवते ना, सांबार सारा टाकते ना याच्यात, कोथिंबीर, मग मस्त लागते. मेथीचा कडूपणा पण लागत नाही. मुगाची डाळ टाकते ना याच्यात. एक डाव कडू, हे कडूच असते. ध्यान ठेव. किती त्याले साखरेत गयलं गोया दिलं म्हणून ते चांगलं नसते होत. जशी तू
ना तू उतरली कडू किती आहेस, किती डागेल आहेस, किती खारट आहेस, किती तुरट आहेस, समजे ना वयकली. आता तू किती बी लोक सदाचा बोया जिबेवर घेऊन बोल, सगळे समजले. मठी गेली. अशा कोण म्हणता व आई? दिसलं ना तुम्हाला सारं? सारी वा लहान गेलती व बापा संग. मले या घरात त्रास आहे माय बाई. काय त्रास देल तुले कोण? काय त्रास देलता वा आम्ही तुले? त्या नावाचं सारा हे करून टाकलं. मग इथे त्रास आहे तुले तर काय आली? राह लागत होतं तिकडे. ते म्हटलं रमेशनं त्या करून सांगितला थर्मास मध्ये. बरं बरं, किती कप द्या लागते? 5 कप द्या, एखादा उभार त्याचा. राजू येऊन राहिला म्हणते आज. हो येऊन राहिला ना. हिच्या बहीण कोचम केला ना ती. आपण आपण त्याच्यापासून लपवा असं वाटतं माही. इतक्या दूर हाय पोरग. आले त्याले अच्छे हे सांगा. गेलं कसं मन मारून तर राहीन तर ती. ही बहीण सांगितलं ना हिचे सारे ढंगरे तर तुम्ही गेलती हे बापाच्या घरून. ती हिच्या बहीणनं त्या लागलं तू येऊन राहिला धावपळ करत. तिनं तर विडाच उचलला मग पोराले सताव्याचा. तसा तिच्या सोयराही नाही उचलला. मोठी कोचम काढी हिची बहीण तर ती फोन करून त्याला येते योग्यता आली का तर ती. या पोरीनं सांगितलं शी तिच्या बहीणले ती फोन करून सांग म्हणून त्याले. नाही तर का तिची बहीण काल फोन करत होती. हे तुमची सूनच लय हुशार आहे. तुम्हालाच हुशार सून पाहिजे होती ना. घ्या ना मग आता हुशार सून. किती हुशार आहेत तिच्या अंगात पा. तुम्ही इकडेच बसले तलतोडत. डायरेक्ट तिकडे लिंक लावली. म्हणजे त्याला सुखानं तिथे पाठवला का तुम्ही मुंबईत? घ्या अतून फोन लागे मुंबईत. यायलाच तर म्हणतात हुशार की. हुशार पोरगी भेटली ना मला मग. नाही मामा, मी कशाला सांगणार आहे. ते ज्योष्णा ताईला असं वाटलं की मी इथे गेली की काय काळजीपोटी तिनं त्यांना फोन केला. नाही तर बाबांनी पण नव्हतं सांगितलं त्यांना. शपथ ती ज्योष्णा ताई ना ते तिला असं वाटलं की तिथं गेली की काय काळजी म्हणून फोन केला. यांना काही असं म्हणजे त्रास देण्यासाठी किंवा यांना काही सांगण्यासाठी नाही केला. राहू दे. किती हुशार आहेस तू, की हुशार आहे तो गणगोत. सारं वयकला आम्ही. काय माय बापाच्यानं तुले राहू दिलं वती नाही तर दाखवलं असं तुले. आताही पाहायचा नागिन घरातून राहिले. पाहायचा जरा शेख कोई डग मारीन सांगता येत नाही. आपल्याला तर बोलण्याचं तोंड दिसते. तुम्हाला तर वाटते दोनोळ्याचा पाना लयच हे आहे. पण किती हुशार आहे पाहुणा. आता ध्यानात आलं शी ना तुमच्या. बाळा पाहिण्यात वयक तुम्ही. या पुरीला पाहायला गेलं तर व्यक्ती म्हटलं होतं कामाची गोट नाही. पण तुम्हा लोकायले तर लय पैशाची भुरड आलती, शिक्षणाची भुरड आलती. वयकला आता दोनोळ्याचा पाहुणा जेवढा हुशार तेवढा आहे का कोणी हुशार? कुठे कुठे आहे ते योगिता? हाय ना अंदर. तिच्या मनानं जाते, ती मनानं येते. तिले का हाय, तिले वाटते तिथे आपल्या नावाचा डंका पिटवत जाते बदनाम्या करत. आणि वाटलं तर ती चालली येते. आत्या आले वाटते ते. आत्या आता आई काय पण सांगतात त्यांना. आत्या लढू नको. चल तू चल आता आता मुकी राहायचो. एक शब्द बी बोलू नको. तोंडातला शब्द नको काढू. त्यानं काही बी म्हणलं तरी बीच नको म्हणू. काय म्हणलं योगिता? नाही ना ते बी काहीच नाही म्हणत ना. फक्त मला इथं राहू द्या म्हण. योगिता काय धर्मशाळा आहे का हे? धर्मशाळा आहे का हे? उठलं तेव्हा निघायले ना उठलं ते यायले. कोणाला विचारून वापस आली तू? कोणाला विचारून वापस आली? सॉरी सॉरी माझं चुकलं. तेवढं सारी 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 म्हणले करायच्या तिचं सारवल्या जाते पत्तीरा. तारक कांड करून ठेवा मग लागे सारी झालं नाही. आमची बदनामी झाली तेवढी. मग पोराले मनस्ताप झाला तो. मग पोराले थोडा त्रास नाही झाला, थोडं टेन्शन नाही त्याले. ती कुठून भरून निघीन आता. तू इथं आली कशी हे सांग पहिले. गेलती ना त्या दिवशीच मी सांगितलं होतं योगिता शांततेनं घे. एवढं काहीच बिघडलेलं नाहीये. तू तर लागे तुझ्या आई वडिलांच्या समोर लागे असं तसं खूपच मला इथं त्रास आहे मला तसं आहे. मग गेलती ना तू, मग आली कशाला?
तिथेही सुखानं राहता नाही आलं काय? आपल्या कुळातच नाही वाटते सुखानं राहणं. ना दुसऱ्याला सुखानं राहू देणं. हा तिथे बापाला त्रास दिला नाही. राजू, मी काय म्हणतो राजू, हे पाय, तू सध्याच आला हा, असा आल्या गरम डोक्यानं बोलू नये बापा काही. मग काही बी बोलते. हा, जाऊ दे. आता आता झाली चूक तिच्याच्यानं. हा, मग आता आता का तिचा काय काय निरा 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 हेच करता काय? तिला मान्य झालं ना, सताप झाला, ती चूक झाली तिच्याच्यानं, सांगलं ना तिनं, समजायची माफी मागली तिनं. मग आता जाऊ दे. तू बी जर शांत डोक्यानं घे. बस योगिता, पाणी आणव त्याले. आत्या तू हिची बाजू घेत. हिची हे तुले एवढी खाडून पाडून बोलली. हा हे तुले एवढी हलकटासारखी बोलली, तू ही बाजू घेतो. मले बोलली न ते, मला काही नाही वाटत. माई पोरगी असती, मला ते बोलली असती. आपली शिटू आपल्याला काही बोलली असती तर मग तिला असंच केलं असतं काय? आत्या शिटूची नीची बरोबरी होऊ शकत नाही. शिटूची नीची तुलनाही करू नको. तिची लायकीच नाही मग बहीणच्या शेजारी उभं राहायची. हा आणि हे दिवाळी कशी वागली व तू तिच्या संग? हा तुझी लायकी तरी आहे का मग बहीणच्या शेजारी तरी उभं राहायची? हा तिचे संस्कार, तिचे विचार, तिची वागणूक आणि हे तो आलं. अरे बाबू, हिचे तर आपल्या घरातच राहायचे की नाही? लय नशिबीच्या मापाचं बलवंतर म्हणून आपल्यासारखे सज्जन लोकही भेटले. एखादं अज्जात घर भेटा लागत हो. तिच्या बहिणीला कसं भेटलं तसं मग समजत होतं तिले. आपल्यासारखे साजरे चांगले लोक भेट ना, म्हणून ही अशी हे झाली. राजू, जाऊ दे. तिचं नशीब बलवंतर, तुला बी नशीब साजरच आहे. सुखाचा दिवस आठव, वाईट दिवस माणसाला लय आठवत असतात. सुखाचे दिवस असतील ना काही. तिच्यात काही चांगलं असेल ना. दुनिया वाईट आहे तिच्यात, पण काही ना काही तर चांगलं असेल ना तिच्यात. ते आठव आणि मन शांत ठेव. राग मानू नको. हे पाय, लय हा महिना खराब गेला. हा महिना आपल्यासाठी नाही, पण ते येणाऱ्या लेकरासाठी लय खराब गेला बाबू. राजू, मी तुला सांगतो. रत्ना, तुला काय सांगलं होतं मी? काय सांगलं होतं तुले? काही नका सांगू देव का बाई मला तुम्ही. बस झालं. तुम्हाला लय चांगलेपणाचा वाव येते. तुम्हाला बुरखा घातला जाते चांगलेपणाचा. मुखोटा घालून हिंडता तुम्ही. तुम्हाला वाटते मग मला लय श्रमतलं पाहिजे. देव का त्या लय साजरी आहे ना. तुम्हाला सांगितलं ना, लय तुम्हाला तिचा पुढं काय तशी ते घेऊन जा तुमच्या घरी. माझ्या जागा नाही, मा पोरग नाही म्हणते. राजू आला का तू? हो बाबा. बाबा तुम्ही मग फोन करण्याचंही तुम्हाला असं वाटलं नाही की याला एखादं काही फोन करून याला काहीतरी सांगाव? माझ्या संदर्भातच नव्हतं का हे? तुम्ही फोन सुद्धा मला केला नाही इकडे एवढं सगळं प्रकरण मी गेल्यानंतर? राजू का बापा हो मी मले कधी तुले काय सांगा लागते काय नाही सांगा लागत. तुले सांगून तू काय करत होता तू? 500 खावर तू आणि तू काय करत होता? ते आम्हाला सुचे नाही काय करा आणि काय नाही. तू त्यातून काय करत होता? उगाच तुले टेन्शन द्या म्हणून नाही सांगितलं. तो तू म्हणाव का मी त्याला बापच आहो ना मी. आणि तुला याची काळजी मले तुझ्यापेक्षा जास्त आहे. तू मा पोरग आहेस. बायकोची तुझ्या लेकराची काळजी मले आहे. मच्छर मले समजते तुला काय सांगा लागते काय नाही लागत. आणि हे सामाजिक कोण ठेवलं घरात घ्या आणि जरा आरामशीला गलीवर आवाज चालला. बोध झाला आता. घराचारी दवंडी पिटली साऱ्या गावात. आता नका पिटू. बाबा पण हे हिचं वागणं हे तातून चालली गेली ती. अरे राजू, हे का तुला सोपी दिसली का? आपल्या संगच नाही, तिच्या माय बापा सांग तशीच वागते. त्याच्या बी घरी राहिली नाही, त्यातून बी गेलती. रत्ना, आता तू मुकी राहत का जराशी? तुला सांगलं ना मग आगीत तेल नको टाकत जाऊ. मी म्हणतो हे हे आली कशी इले घरात घेतलं न? हे अति आली तर मला तुम्हाला लोकांना फोन करता नाही आला का? मला काही संबंध नाही का? मग तुमच्या घरात पाहिजे नाही हे आणि ठेवा तुमच्या घरात. मग आता हिचा माझा संबंध राहणार नाही. मी नाही म्हटल्यावर ही चालली गेलती ना, हिनं तमाशेले ना. मग आता मला न विचारता माझी संमती न घेता हे घरात आली कशी? आणि हिले ज्यानं कोणा घरात घेतलं अशी त्या हिनं हिचा सांभाळ कराव. हिचा माझा संबंध नाही. काही नाही आई, त्याला आवडते ना म्हणून इडलीचं भिजू घातलं
आणि आज ढोकळा बनवला. म्हणजे आज त्याला नाश्ता बी नाही वाटते. आई मी केला ना ढोकळा, तयार आहे ना. माहित आहे ना, रात्री तो जेवला का उपाशीजला ते स्वयंपाक केलता तो. चावती कर म्हणे ता बागते तुले जमे नाही. आता त्याला हातचं खात नाही म्हणते. आता लय तुले जोर येऊन राय करेली. हा, अशा ना तशा कानानं तू मग पोराला उपाशी ठेवत जाय. आई असं नका म्हणू ना. ते खातात ना. खाते तर खाऊ घाल मग. आणि झालं तर जर लवकर उठत जाय बाय बाई. तर सासरे चाली गेले. तुला माहित नव्हतं का आज किलोनं बाया आहेत कापले. त्यानं रात्री सांगितलं ना सकाळून लवकर जाते. हो, उद्यापासून याच्यापेक्षा लवकर उठेल. आई आले आले वाटते उठून. आता ना मस्त गरगरम ढोकळा देते. त्यांना ढोकळा खूप आवडतो. ढोकळा खातील मग राग निघून जाईल त्यांचा. आई मला वाटलं आईचं आहे काही तर आईचा चालता ना. आई आतमध्ये गेल्या. झालं का तुला? मी नाश्ता बनवला ना, ढोकळा बनवला. मस्त गरमागरम ढोकळा देते. एवढा छान झाला आज ढोकळा, मस्त फुलला. ढोकळा कोण बनवला? मीच बनवला ना. छान तुम्हाला आवडते ना तसंच रवा बेसन मिक्स करून. आणि उद्या पण सरप्राईज मस्त इडल्या नव्हते उद्या. इडली सांबार चटणी तुम्हाला आवडते ना. या जगात आणि या घरात मला काहीच नाही आवडत आता. हे कोचम करू नको फुकटचा. आई काय रे पोरा? इकडे. काय रे, काय झालं? काऊन कल्ला करू राहिला? तुला काय सांगितलं होतं मी काल? तुला करणं जीवार येते काय? बाई बॅग भर चालला जातो पुणे मुंबईला. तुला रात्री मी सांगितलं ना की तू अचानक झाला तर माझ्यासाठी करतो काही खायले, नाही तर हॉटेलला काही मेले नाहीत. लय हॉटेलला लागले. अहो मी ढोकळा बनवला ना. आई दे मला मोरे गिरमोरे असतील घरात काही तर दे, नाही तर तुला येत असतील काही भेग येतं ते कर. फालतूच्या गोष्टी मला आणत नका अजून 1000 वेळा. तू याच्यानं झालं तर माझ्यासाठी दुपारी काही भाजीपोळी कुठे ठेवतो, नाही तर मला फोन करून सांगतो. मी तिकडे जेवण करून येईन. दे मला खायला काही. रात्री मी उपाशी झोपलो, तुला समजाय का आई? हा बस घंटाभर देतो तुले पोहे. पोहे खात का? कर काय करत आता. आई तुम्ही तर सांगा त्यांना मी छान ढोकळा बनवला तर खात नाहीत. रात्री पण मी ती छान भाजी पोळी बनवली होती तर जेवली नाहीत. आई तुम्ही सांगा ना त्यांना, जरा आग नका करू ना म्हणा. मी आता सॉरी म्हणलंय ना सगळ्यांना. सांग ना आई, तुमचं ऐकतात ना ते. मा काय ऐकते बाय? आज लोक तर ऐकत आला. मी खूप काम करते, सगळे काम मलाच करावे लागतात आणि मी खूप थकते. काय माहित दमते, येतही नाही माय मला तुला सारखं सुशिक्षित बोलणं तर. ऐकत जाय माय तो. मला काही ऐकते ना. होय वाली करू दे त्याला पोहे. तुला म्हणलं होतं ना कोचम करू नका, मा पोरग खात नाही हातचं. बाई एकदा नाकातून उतरलं की असंच असते. हे माणसाची जात काही सोपी नाही. उस्ता खालचा नागोबा असते नवरा म्हणजे. सो नको समजू तू. आस्तींचा साफ आहे नवरा म्हणजे. त्याचं साजरं चांगलं असलं मनाजोगत तर बरं. आणि तो आता राणीला त्याच्या नांगीवरच पाय द्याला. शपटावर तरी पाय द्या. त्या नांगीच ठेसली ना. आता तो तुले माफ करणार आहे काय? नाही तर माय बाई त्याच्या डोक्यावर होती तू. आता घे तोंडही नाही पाहत तो तुला. तू यारा त्याच्यासाठी आहेस की त्याला पोटात त्याचं पोरग आहे म्हणून गुरु आहे म्हणून तू अति तरी आहेस. नाही तर मलाच पोरग आहे ते. मी वयकतो त्याले. एकदा नाकात उतरलं की डबल तो ढंकूनही पाहत नाही त्या गोष्टीकडे.